गुड मॉर्निंग. उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यानिमित्त एक मस्त वॉटर पार्क अशी एक जर्नी प्लॅन केलेली आहे आणि त्याचं नाव आहे शंगरीला वॉटर पार्क. तर चला तुम्ही माझ्याबरोबर आपण पाहूया शंगरीला वॉटर पार्कची जर्नी माझ्यासोबत. एक्साइटेड? हां. ओके, लेट्स गो. हॅलो, आपली वॉटर पार्कची जर्नी सुरू झाली आणि आपल्याबरोबर आत्ताच जॉईन केलेला आहे आपल्याला मम्मी पप्पा आणि प्रिया. एक्साइटेड? सो आता तुम्ही इथे पाहू शकता की आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि इथेच माझ्या पाठीही तुम्ही पाहू शकता की शंगरीला वॉटर पार्कची ही पार्किंग आहे. सो जर तुम्ही कारने येत असाल तर तुम्ही इथे कार पार्क करू शकता. स्कूल बसेस पण इथे मोठ्या पार्क होऊ शकतात कारण इथे पार्किंग खूपच मोठी आहे. आता आपण टुवर्ड्स दी रिसॉर्ट जात आहोत. चला, इथे पहा की इथे कॉलेज क्राऊड वगैरे आलेला आहे. आपण कुठे आलेलो आहोत? वॉटर पार्कला. ओके, चला आता आपण एंट्री केलेली आहे आणि जर आपल्याबरोबर लहान मुलं असतील तर इथे त्यांची हाईट चेक होते आणि तुम्ही आता इथे पाहू शकता की इथे रेड मार्किंग केलेली आहे. सो 3 फीटपेक्षा जर हाईट जास्त असेल तर आपल्याला तिकीट चार्ज होतो. इथे क्रिशाची हाईट चेक केली आणि तिची हाईट ही रेड मार्किंगच्या अप टू द मार्क नव्हती, त्याच्यामुळे तिचा तिकीट चार्ज लागला नाही. इथे अडल्ट तिकीट कॉस्ट विथ फूड 1100 रुपये आहे आणि विदाऊट फूड 700 रुपये आहे. तसेच तर लहान मुलांचे 3 फीटपेक्षा जास्त असेल तर त्यांना 1000 रुपये आहे आणि विदाऊट फूड 650 आहे, 650 रुपये आहे. ओके, आता तुम्ही पाहू शकता की आपण तिकीट घेतल्यानंतर आपल्याला एक इथे शंगरीलाचा वेस्ट बँड देतात. सो रेड कलरचा बँड हा मोस्टली इंडिकेट करतो की तो विथ फूड आहे आणि असा बँड लावल्यानंतरच आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. सो आता आपलं चेकिंग झालेलं आहे आणि आता आपण ब्रेकफास्ट करायला टुवर्ड्स द डायनिंग एरियाला जात आहोत. 9 ते 11 हा ब्रेकफास्टचा टाइम आहे आणि 1 ते 3 हा लंच आहे. चला तर मग आता जाऊया ब्रेकफास्ट करायला आणि पाहूया की ब्रेकफास्टला काय काय मेनू आहे. सो इथे ब्रेकफास्टला आहेत इडली, चटणी, सांबार. नंतर आपण इथे पाहू शकतो की डेझर्टमध्ये आपल्याला इथे जिलेबी दिलेली आहे. इथे आपण पाहू शकता की इथे लॉकर काउंटर आहे. 200 रुपये डिपॉझिट इथे घेतलं जातं आणि आपल्याला इथे लॉकरची फॅसिलिटी अवेलेबल होते. त्याच्यामध्ये आपण आपले बॅग्स वगैरे ठेवू शकतो. तसंच इथे बाजूला जर आपण काही नायलॉनचे कपडे आणले नसतील तर तेही आपण इथे विकत घेऊ शकतो, त्याचीही इथे सोय आहे. तसेच इथे लहान मुलांसाठी स्विमिंग क्लॉथ्स की इथे स्विमिंग ट्यूब्सही अवेलेबल आहेत. आम्ही सगळेजण चेंज करून तयार झालो आहोत मस्त रिसॉर्टमध्ये स्विम करायला, मजा करायला. चला तर मग रेडी स्टेडी गो. हा आता आपला एंट्रन्स गेट आहे रिसॉर्टचा. जसंही आपण एंट्री करतो तसंच आपल्याला इथे समोरच किड्स पूल दिसत आहे. हा पूल जास्त करून लहान मुलांसाठी आहे. इथे आपण पाहू शकता की इथे सगळे छोटे मुलं किड्स खेळत आहेत पाण्यामध्ये.
time to go for slide. Get set, go! ओके, आता आम्ही आलो आहोत लंचला आणि आता तुम्ही पाहू शकता की आता लंचला इथे काय काय आहे. पुरी, पापड, मूग डाळचा हलवा, गुलाबजामुन, ढोकळा, दाल राईस, मूग भजी, छोलेची भाजी, पनीरची भाजी, भेंडीची भाजी, हे सगळं बफेट आहे. आफ्टर लंच आता आम्ही परत तयार झालो आहोत पूलमध्ये जायला. चला तर मग परत एकदा पूलमध्ये. आता आम्ही रेन डान्स आणि वेव पूल या सेक्शनला आलेलो आहोत. रेन डान्समध्ये लाईव्ह म्युझिक आहे आणि इथे मस्त सगळेजण म्युझिकवर आपले ताल धरत आहेत. तसंच इथे आपण पाहू शकतो की इथे वेव पूल आहे, म्हणजे इथे आर्टिफिशियल असा लाटा येतात आणि त्याच्यावर सगळे डान्स करतात. शंग्रीला में रहूंगा मैं, घर नहीं जाऊंगा मैं, अशी फिलिंग आहे आता. इट्स टाइम टू एक्झिट. जाताना ते आपल्या हातावरचा वेस्टबँड काढून घेतात. सो ओव्हरऑल मला शंग्रीला वॉटर पार्क अँड रिसॉर्ट खूपच आवडलेलं आहे. फूड क्वालिटी त्याची डिसेंट आहे, बट वॉटर पार्क आतमधून फारच सुंदर आहे. तुम्ही इथे या, नक्की विजिट करा. तुम्हालाही उन्हाळ्यामध्ये थंडगार असं मस्त फील होईल इथे.